कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे। इथं सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हातपाय आणि डोळे बांधून विष पाजण्याची घटना घडली आहे। या जवानाला ठार मारण्याच्या प्रयत्नाबद्दल पत्नीचा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। अमर भीमगोंडा देसाई असं या 39 वर्षीय जवानाचं नाव आहे। त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार मूळचे नूल तालुका गडहिंग्लज गावचे असलेले अमर हे पत्नीचा गडहिंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहतात। अमर ड्युटीवर गेल्यानंतर पत्नी एकटीच घरी असते। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमर सुट्टीवर आले आहेत। गुरुवार दिनांक 18 रोजी रात्री 9:30च्या सुमारास राहत्या घरातच पती व तिच्या अज्ञात साथीदाराने अमरचे हात पाय डोळे बांधून त्याला नाकावाटे व तोंडावाटे कोणतं तरी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करत होते। यावेळी अमर यानं जोरात ओरडल्याने शेजारचे नागरिक त्यांच्या घरी आले। दरवाजा तोडून नागरिकांनी आत प्रवेश केला। त्यावेळी अज्ञात साथीदाराने खाडे नावाच्या नागरिकाच्या डोक्यात कशानं तरी मारून तिथून पळून गेला। त्यानंतर नागरिकांनी जखमी खाडे व अमर यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। इथं प्राथमिक उपचारानंतर अमर यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। अमर याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पत्नी व अज्ञात साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत।